नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीमधील भौमितिक आकृत्या हा घटक शिकणार आहेत. तर आपण स्क्रीनवर बघत आहे की या भौमितिक आकृत्यांच्या पेजवरती काही चित्रे दिलेली आहेत, काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि या वरच्या बाजूला काही भौमितिक आकृत्या दिलेल्या आहेत. येथे काही विविध चौकोनाच्या आकृत्या दिलेल्या आहेत. ज्या आकृतीला 4 बाजू असतात त्यांना चौकोन असे म्हणतात. त्यानंतर येथे काही त्रिकोण दिलेले आहेत. ज्या आकृतीला 3 बाजू असतात आणि 3 कोन असतात त्यांना त्रिकोण असे म्हणतात. याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केलेलाच आहे. त्यानंतर येथे काही वर्तुळे दिलेले आहेत. आपण यांचा अभ्यास येथे करणारच आहे. जसे बांगडी, चाक हे वर्तुळे असतात. त्याच्याच खालच्या बाजूला आपल्याला काही चित्रे दिलेली आहेत आणि एक प्रश्न विचारलेला आहे. खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व काढा आणि त्यांची नावे लिहा. आपल्याला या चित्रांचे भौमितिक आकार ओळखायचे आहेत आणि त्यांची नावे पण लिहायची आहेत. पहिले चित्र हे टीव्हीचे आहे आणि तो टीव्ही आयताकृती असल्यामुळे तेथे आयत असे लिहिलेले आहेत. त्यानंतर कॅरम बोर्डचे चित्र आहेत आणि हा कॅरम चौरसाकृती असल्यामुळे मी तेथे चौरस काढत आहे आणि चौरस असे नाव लिहित आहे. त्यानंतर सँडविचचे चित्र आहेत आणि हे सँडविच त्रिकोणाकृती असल्यामुळे तिथे मी त्रिकोण काढत आहेत आणि त्रिकोण नाव देत आहे. त्यानंतर आपल्या नेहमीच्या वापरातील वस्तू म्हणजे मोबाईल हा आयताकृती असल्यामुळे मी तेथे आयत असे चित्र काढत आहेत आणि त्याखाली आयत असे नाव लिहित आहे. त्यानंतरचे चित्र आहे बांगडी ही वर्तुळाकार असल्यामुळे मी तेथे वर्तुळाचे चित्र काढत आहे आणि नाव वर्तुळ असे देत आहे. अशा प्रकारे आपण येथे आकृती व आकृतीचे नाव येथे लिहिलेले आहे. त्या खालील भागात एक चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रामध्ये विविध आकार दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याखालील प्रश्न वाचायचा आहे आणि त्यानुसार या चित्रामध्ये रंग भरायचे आहेत. वरील चित्रातील त्रिकोण, वर्तुळे, चौकोन ओळखा. त्रिकोण लाल, चौकोन निळा व वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवा. चित्रामध्ये जे सर्व त्रिकोण आलेले आहेत ते लाल रंगाने रंगवायचे आहेत. जे सर्व चौकोन आलेले आहेत ते निळ्या रंगाने रंगवायचे आहेत आणि सर्व वर्तुळे ही पिवळ्या रंगाने रंगवायची आहेत. आता आपण या पुढील पानावर येत आहेत आणि या पुढील पानावरती हळूहळू वरती जात असताना आपल्याला चौरस, आयत, एक टेबल आणि सर्वात वरच्या बाजूला एका बशीमध्ये एक बर्फीचा तुकडा पाहावयास मिळत आहे. इथे आपल्याला या बर्फीच्या तुकड्याचे आणि टेबलाचे निरीक्षण करायचे आहे. सर्वप्रथम आपण बर्फीचे निरीक्षण करू आणि ही बर्फी चौकोनी आकाराची आहे. तर या बर्फीला चौकोनाला 4 कडा आहेत आणि 4 कोपरे आहेत. म्हणजेच याला 4 बाजू आहेत आणि 4 कोन आहेत. त्याच्याच खालच्या बाजूला दिलेला आहे एक टेबल. या टेबलाचे आपल्याला निरीक्षण करायचे आहेत. टेबलाच्या वरच्या भागाचे निरीक्षण करायचे आहेत आणि विचारलेल्या 3 प्रश्नांची आपल्याला उत्तरे शोधायची आहे. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत? तर 4 कडा आहेत. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत? तर 4 कोपरे आहेत. टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता आहे? तर आयत आहे. आता त्याच्या पुढचा भाग आपण बघणार आहोत. आयत म्हणजे काय हे एका आकृतीच्या माध्यमातून. आपल्याला माहीतच आहे की आयताला 4 कडा असतात आणि 4 कोपरे असतात. समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात. त्यासाठी आता आपण एक कागद घेऊया. आपण हा आयताकृती कागद घेतलेला आहे. याला 4 बाजू आहेत आणि 4
कोपरे आहेत. आपण हा कागद जेव्हा मधोमध दुमडतो तेव्हा त्याच्या कडा ह्या तंतोतंत जुळतात. या आयताच्याच खालचा भाग आहे चौरस, आणि हा चौरस आता आपण एका कृतीच्या साहाय्याने पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्याला या चौरसाचे निरीक्षण करायचे आहे. तर या चौरसाला 4 कोपरे आहेत आणि 4 कडा आहेत. आता मी एक चौरसाकृती कागद घेत आहे आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला कृती करून दाखवत आहे. या कागदाचे जर आपण कोपरे एकमेकांना जोडले तर ते तंतोतंत जुळतात आणि त्यापासून एक त्रिकोण तयार होतो. म्हणजेच चौरसाच्या चारही बाजू समान असतात असे सांगायचे आहे.